कोंकण पदवीधर निर्वाचन क्षेत्र का चुनाव नजदीक आने पर अब आरपीआई आठवले गुट के नेता निरंजन डावखरे के खिलाफ आक्रामक हो गया है। कोंकण पदवीधर निर्वाचन क्षेत्र के महायुति के आधिकारिक उम्मीदवार भगवान भालेराव ने कहा कि निरंजन डावखरे ने प्रचार में रामदास आठवले की फोटो का इस्तेमाल नहीं किया है। अभियान में रिपाई कार्यकर्ताओं और पदाधिकारियों पर भी विचार नहीं किया। साथ ही डावखरे ने पिछले 12 वर्षों में अनुसूचित जाति के लिए काम नहीं किया, इसलिए हमने यह भूमिका निभाई। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्ष हा भारतीय जनता पार्टीबरोबर पूर्ण देशामध्ये आहे, पण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये रिपब्लिकन पक्षाचे आमचे नेते रामदासजी आठवले साहेबांचा कुठेही निरंजन डावखरे यांनी फोटो टाकला नाही आणि कुठेही पक्षाला आमंत्रित केलं नाही, अपमानित केलं आहे। कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला या अध्यक्षाला विश्वासात घेतलं नाही। उल्हासनगरमध्ये अनेक बैठका झाल्या, कल्याणमध्ये झाल्या, पूर्ण कोकण परिसरामध्ये झाल्या। रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं नाही, म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुकीमध्ये निरंजन डावखरेला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नाही। 2,22,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही सरस अभ्यास केला तर 25 ते 30% मतदार हा एससी समाजाचा आहे आणि हा बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा वर्ग आहे। इथे कुठलाही बाबासाहेबांच्या विचारधारेला मानणारा जर पक्ष असेल कोकणात सगळ्यात मोठ्या प्रमाणात तर तो आठवले साहेबांचा पक्ष आहे। आठवले साहेबांची संघटक बांधणी आहे। प्रत्येक शहरात प्रत्येक जिल्ह्यात आठवले साहेबांना मानणारा एक वर्ग आहे, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा याच्यावर मोठा असर पडेल। आणि तुम्ही ह्या उल्हासनगरमध्ये 5,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 2,500 मतदार हा एससी समाजाचा आहे। अशाच पद्धतीने पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्ही 98,000 मतदान आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही अभ्यास केला तर सगळ्यात मोठा मतदार हा एससी समाजाचा आहे आणि ओबीसी समाजाचा आहे। पण तुम्ही जर ओबीसी आणि एससी समाजाला निरंजन डावखरेने कुठल्याही प्रकारे सहकार्य केलेलं नाही, 10 वर्षामध्ये कुठली एकही काम केलेलं नाही, निधी फक्त स्वतःसाठी कुठे वापरला त्याची चौकशी होणे अत्यावश्यक आहे। कुठल्या समाजाच्या नेत्याला विचारून, कुठल्या एससी समाजाचा असेल, ओबीसी समाजाचा असेल, कुठल्याही समाजाच्या नेत्याला त्यांनी 1 रुपयाचा निधी कुठे दिलेला नाही, कुठल्या शाळेला दिला नाही, पदवीधरांच्यासाठी कुठे नोकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, कुठे नोकऱ्या मिळतील अशी कुठली भूमिका त्यांनी मांडली नाही। म्हणून फक्त शोभेसाठी स्वतःला आमदारकी पाहिजे आणि या भावनेतून त्यांनी हा सगळा 10 वर्ष केलेला खटाटोप आहे। माझी तमाम ओबीसी बांधवांना आणि माझ्या एससी समाजाच्या तरुण वर्गाला, पदवीधर मतदाराला विनंती आहे का ह्या माणसाला कुठल्या प्रसंगी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मदत करू नये। समाजाची माणसं एकदा सुरुवात केली आली, आम्ही ही जी स्टेप आता 6-5 दिवसावर इलेक्शन आहे, आता माघार घेण्याचा विषयच नाही। उद्या आमच्या वरिष्ठांनी किती दबाव आमच्यावर आणले तरी आम्ही कुठल्या प्रकारे, मी स्वतः या भागामध्ये जिथे जिथे एससी समाजाचे मतदार माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, मी स्वतः मतदाराची नोंदणी जवळजवळ 8 ते 10,000 मतदारांची नोंदणी केलेली आहे। या सगळ्या लोकांना माझ्याकडून संदेश जाईल आणि निरंजन वसंत डावखरे यांना रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नसेल का नाही, त्याच्या स्पर्धी निवडून येणाऱ्या उमेदवाराला त्यांनी मतं द्यावी। मी कुठल्या उमेदवाराला पाठिंबा अशी माझी भूमिका नाही, फक्त निरंजन डावखरेला पाठिंबा देऊ नये। त्यांनी समाजाची कोणती कामं केली नाही, ना एससी समाजाची केली, ना ओबीसीची केली, ना कुठल्याही लोकांची कामं त्यांनी प्रामाणिकपणे केलेली नाही। फक्त शोभेसाठी भाजपच्या पुढे जाण्यासाठी काम त्यांनी केली 10 वर्षात केले। पहिले सुरुवातीला राष्ट्रवादीच्या नावाखाली 5 वर्षे भोगली, नंतर भाजपच्या नावाखाली भोगली आणि कुठेही त्यांनी कामं केली नाहीत। म्हणून माझ्या तरुण वर्गांना, पदवीधर मतदारांना विनंती आहे का आपण निरंजन वसंत डावखरे यांना मतदान करू नये।